सादळे मादळे रोड परिसरातील डोंगरावर मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 2:30 सुमाराला गवताला आग लागल्याची घटना घडली। ही आग वन विभागाच्या पेट्रोलिंग दरम्यान निदर्शनाला आली। आगीची माहिती मिळताच कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या। त्यांच्या निर्देशनानुसार तत्काळ कारवाई सुरू करण्यात आली। सादळे मादळे रोड परिसरातील डोंगरावर मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 2:30 सुमाराला गवताला आग लागल्याची घटना घडली। विशेष बाब म्हणजे वन विभागाचे उपवनरक्षक धैर्यशील पाटील हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष आग विझवण्याच्या कामात सहभागी झाले होते। यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पन्हाळा वन परिक्षेत्र, करवीर वन परिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पन्हाळा आणि करवीर टीमच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। डोंगर उतारावरील कोरड्या गवतामुळे आग वेगाने पसरण्याची शक्यता होती, मात्र वेळेत समन्वय केलेल्या कारवाईमुळे आग अधिक पसरली नाही। या कारवाईमुळे परिसरातील वन संपदा तसंच वन्यजीवांचं मोठं नुकसान टळलं असून निसर्ग आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यात यश आलंय। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वन विभागाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन परिसरात नागरिकांनी अधिक सतर्क राहावं, आग लागेल असं कोणतंही कृत्य करू नये, तसंच आगीची घटना आढळल्यास तत्काळ वन विभागाला कळवावं असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय।